आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। भारतीय जनता पार्टी परभणीच्या वतीने कोलकाता बदलापूर घटनेचा निषेध आंदोलन करण्यात आले। कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थ्यांची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना तसेच बदलापूर येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाला या अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज 24 ऑगस्ट रोजी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजपा परभणीकडून जाहीर निषेध करत शोक संवेदना व्यक्त केला। सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महिलांचा आदर आणि सुरक्षिततेबाबत शपथ घेत या घटनेचा जाहीर निषेध करीत केंद्र व राज्य शासनाने त्वरित न्याय द्यावा अशी मागणी शासनाकडे केली। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह सर्वांनीच निषेधाच्या घोषणा दिल्या। यावेळी जिंतूर विधानसभेचे आमदार मेघना बोर्डीकर, परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, युवा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे, जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, अक्षय डहाळे, मोहन कुलकर्णी, संजय रिजवानी, कमल किशोर अग्रवाल, मोहम्मद गौस, मधुकर गव्हाणे, उमेश शेळके, डॉक्टर मनोज पोरवाल, विजय गायकवाड, दिनेश नरवाडकर, प्रभावती अन्नपूर्वे, रितेश जैन, रामदास पवार आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निष्पक्ष वृत्तवाहिनीवर। महाविकास आघाडी राजकारण करतात कारण त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोरोना सेंटरमध्ये असलेल्या महिलांवरती अत्याचार झाले। त्यांच्या महबूब खान जो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष महबूब शेख तो बलात्कारी आहे तरी देखील सुप्रियाताई त्याला घेऊन फिरतात। ज्या निराभयाचा फंड हा त्या काळामध्ये राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी, सुप्रियाताईंच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी वापरला गेला। महिलांना सुरक्षितेसाठी वापरण्यात जाणारा फंड हा स्वतःच्या ताफ्यामध्ये गाड्या घेण्यासाठी वापरला जातो हे ते विसरतात कसे? आणि 2.5 वर्षामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना सोबत घेऊन फिरतात। ते असे असंवेदनशील विरोधक आहेत। केवळ राजकारण करायचं म्हणून हा विषय ते हाताळत आहेत असा आमचा आरोप आहे। आणि संवेदनशीलता भारतीय जनता पार्टीची या समाजाची जी आहे ती कुठलीही स्त्रीवरती मुलीवर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नेहमीच पुढे असतो। आणि मी परभणी जिल्ह्यातील तमाम सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करते की आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक भगिनीला आदरपूर्वक असं सुरक्षित वातावरण आपण निर्माण करून देऊया। फडणवीस साहेबांनी SIT लावून या ठिकाणी चौकशी स्थापन केली आणि त्यावेळेस SITच्या माध्यमातून आणि फास्ट ट्रॅक कोर्टामधून मागणी करून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांना या ठिकाणी त्यांना केस सोपवण्यात आलेली होती। त्या अनुषंगानं तसं पाहिलं तर कलकत्त्यामध्ये तसा प्रकार कोणत्याही प्रकारचा घडला नाही आहे अशी तत्परता त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली नाही आहे, त्या ठिकाणच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा दाखवलेली नाही आहे। असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हे महाविकास आघाडीचं हे आंदोलन नसून हे राजकारण आहे आणि भारतीय जनता पार्टीचं न्यायासाठी या ठिकाणी आंदोलन हे चालू आहे। निश्चित प्रमाणावर या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निश्चित प्रमाणावर बदलापूरच्या ज्या घटनेला जे दोषी आहेत त्यांना ही फाशी ही निश्चित प्रमाणावर होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि तसाच न्याय आता बघितलं तर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाला नाही का त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला त्या राज्यामध्ये, तसं तर काही घटना घडली नाही। या ठिकाणी संविधान एक असल्यामुळे या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून हे काम चालत आहे राजघटनेच्या माध्यमातून। धन्यवाद।